Good morning, students. Am I audible? Yes, sir. आता हे जे काही कन्सेप्ट आपण इथे बघितली, ऍडव्हर्स ड्रग रिॲक्शन हा जो टॉपिक आपण इथे कव्हर केलेला आहे, ऍडव्हर्स ड्रग रिॲक्शन्स. तर ह्या टॉपिक वरती जे एमसीक्यूज एक्झाम मध्ये आलेले आहेत, प्रिव्हियस एक्झाम्स मध्ये DMAR मध्ये पण आलेलं आणि अदर जे RRB एक्झाम आहे, ड्रग इन्स्पेक्टर एक्झाम आहे, GPAT आहे, ठीक आहे, एम्स ची एक्झाम आहे. तर ह्या एक्झाम्स मध्ये आलेले काही एमसीक्यूज आपण डिस्कस करूया. सो 28 पार्टिसिपंट्स आर देअर. तर चांगली गोष्ट आहे, कालच्यापेक्षा जास्त पार्टिसिपंट्स आहेत. ओके, दॅट मीन्स यू आर इंटरेस्टेड. ठीक आहे. तर आता प्रत्येकाने एक्सक्लुडिंग मी, मला सोडून प्रत्येकाने इथे आन्सर द्यायचं आहे. ओके, नाउ नेक्स्ट क्वेश्चन. एनी रिस्पॉन्स टू अ ड्रग which is noxious and unintended and which occurs at doses used in man for prophylaxis, diagnosis or therapy is option A therapeutic effect of drug, option B side effect of drug, option C adverse effect of drug, option D normal effect of drug. Yes, answer C. Okay, Umama. Adverse effect of drug. Adverse effect C. Adverse effect of drug. Namrata, adverse effect of drug. Okay, yes, so adverse effects of drug. Okay, this is the correct answer. काल आपण जेव्हा ऍडव्हर्स ड्रग रिॲक्शन्स आपण स्टडी केलंय, तर त्यावेळेस आपण याची डेफिनेशन स्टडी केलेली आहे, ऍडव्हर्स ड्रग रिॲक्शनची डेफिनेशन. सो पहिलंच स्टेटमेंट इथे होतं, एनी नॉक्सियस अँड अनइंटेंडेड इफेक्ट ऑफ ड्रग ऑकर्स ऍट डोसेस नॉर्मली युज्ड इन ह्युमन फॉर द प्रोफिलॅक्सिस, डायग्नोसिस और थेरपी ऑफ डिसीज. ओके, सो हा इफेक्ट आपण म्हणजे डेफिनेशन काल आपण डिस्कस केली, त्या डेफिनेशनच्या बेसवरती हा MCQ आहे. नाउ नेक्स्ट क्वेश्चन. विच वन ऑफ द फॉलोइंग इज अ प्रेडिक्टेबल ऍडव्हर्स ड्रग रिॲक्शन? प्रेडिक्टेबल. ऑप्शन ए इडियोसिंक्रेसी, ऑप्शन बी एलर्जिक ड्रग रिॲक्शन अँड एनाफिलॅक्सिस, ऑप्शन सी एक्सेसिव्ह फार्माकोलॉजिकल इफेक्ट अँड ऑप्शन डी हायपरसेन्सिटिव्हिटी रिॲक्शन्स. यस, द आन्सर. Option B. ऑप्शन बी उमामा, ऑप्शन बी. यस, अजून आन्सर द्या. Only 2 answers are there. 29 participants. Nina, B. Hypersensitivity reaction. B. Hypersensitivity. Okay, B. सौरभ पण B म्हणतात आहे, आदित्य पण B म्हणतात आहे. अजून यस, ओनली 6-7 रिॲक्शन्स, 6-7 आन्सर्स आले. 29 पार्टिसिपंट्स आर देअर. ठीक आहे, मला सोडून द्या. सो ओनली 7 आन्सर्स. Jaswini B D similar B D. All of you are wrong. सगळ्यांचं चुकतंय. All of you are wrong. पुन्हा एकदा मी प्रश्न रिपीट करतो. I will repeat the question. व्यवस्थित रीड करा. Question number 3. Which one of the following is a predictable adverse drug reaction? Option A idiosyncrasy, option B allergic drug reaction and anaphylaxis, option C excessive pharmacological effect, option D hypersensitivity reaction. थिंक अगेन अँड आन्सर. पुन्हा विचार करा, उत्तर द्या, विचार करून प्रॉपरली. आणि आता आन्सर द्याल तर त्याचं लॉजिक पण एक्सप्लेन करावं लागेल. रोशन म्हणतोय सी. ओके, अजून लीना म्हणते सी. अजून आता मी थोडासा प्रश्न चेंज करतो. माझा प्रश्न असा आहे. ओके, जस्विनी सी. ठीक आहे, माझा प्रश्न ऐकून घ्या. आता तुमच्यापैकी किती स्टुडंट्सने कालचा लेक्चर रिवाइज केलेला आहे, कालच्याच लेक्चरचे रिव्हिजन करून स्टडी केलेला आहे, तेव्हा आन्सर द्या. यस यस यस, आन्सर द्या. ज्याने कालच्या लेक्चरला रिवाइज केलेलं असेल तो या प्रश्नाचं उत्तर देऊ शकेल. तर हा जो प्रश्न आहे, विच वन ऑफ द फॉलोइंग इज अ प्रेडिक्टेबल ऍडव्हर्स ड्रग रिॲक्शन? सो द करेक्ट आन्सर इज ऑप्शन सी, एक्सेसिव्ह फार्माकोलॉजिकल इफेक्ट. ओके, चला पुढे जाऊया. सो नाउ द नेक्स्ट क्वेश्चन. विच वन ऑफ द फॉलोइंग ड्रग्स मे कॉज एनाफिलॅक्सिस? ऑप्शन ए पॅरासिटामॉल, ऑप्शन बी विटामिन सी, ऑप्शन सी पेनिसिलिन, ऑप्शन डी ओमेप्राझोल. टाइप युअर आन्सर. विष्णू, यस, C. Type your answer. Lina, C. Okay. C. Okay. Okay. C. Okay. So penicillin is the correct answer. आता मला सांगा की पेनिसिलिन मुळे एनाफिलॅक्सिस रिॲक्शन का होते?
आन्सर बी. लॉजिक सांगा, कारण काय काय कारण आहे पेनिसिलिनमुळे अनाफिलॅक्सिस रिॲक्शन होते? व्हॉट इज द रिझन बिहाइंड दॅट? काय कारण आहे सांगा. टाइप 1 हायपरसेन्सिटिव्हिटी. व्हाय? का होते? यस, टाइप 1 हायपरसेन्सिटिव्हिटी आहे, पण का? बीटा पेनिसिलिन मध्ये असं काय? माय क्वेश्चन, उमामा, जस्ट अ मिनिट, लिसन टू मी. सो उमामा अँड अदर्स ऑल्सो लिसन टू मी. मला एक सांगा की इथे पॅरासिटामॉल आहे, इथे विटॅमिन सी पण आहे, इथे ओमेप्राझोल पण आहे, पण यांच्यामुळे अनाफिलॅक्सिस होत नाही, पेनिसिलिनमुळे अनाफिलॅक्सिस होतं, असं का? हा प्रश्न तुमच्या मनात पण यायला पाहिजे ना. तुमच्या मनात हा प्रश्न यायला पाहिजे की पेनिसिलिनमुळे हायपर सेन्सिटिव्हिटी रिॲक्शन होते किंवा अनाफिलॅक्सिस रिॲक्शन होते, पण पॅरासिटामॉल किंवा विटॅमिन सी मुळे होत नाही, असं का होतं? हा प्रश्न तुमच्या मनात पण यायला पाहिजे, जो की माझ्या मनामध्ये आलेला आहे आणि मी तुम्हाला विचारलेला आहे. तर नाऊ यू टेल मी की असं का होतंय. आता तुम्ही आन्सर दिलाय, ओके, तुम्ही आन्सर सी दिलाय, तर त्याचं कारण पण मला सांगा की असं का होतं. फक्त पेनिसिलिनच अनाफिलॅक्सिस रिॲक्शन का देतो? सर, अँटीजन अँटीबॉडी इंटरॅक्शन मध्ये बॉडी रिस्पॉन्स करत असेल अँटीजन्सला. यस, अँटीजन अँटीबॉडी रिॲक्शन. ओके, करेक्ट आहे. बरं, मग इथे पेनिसिलिन हा अँटीजन आहे का? इज इट अँटीजन? नाही सर. देन इट्स अँटीबायोटिक सर. अँटीबायोटिक आहे, पण अनाफिलॅक्सिस म्हटल्यावरती, ॲलर्जिक रिॲक्शन म्हटल्यावरती तिथे अँटीजन अँटीबॉडी रिॲक्शन होत असते. अँटीजन अँटीबॉडी म्हणजे इम्युन रिॲक्शन इज देअर. तिथे काय आहे? इम्युन रिॲक्शन इज देअर, म्हणजे अँटीजन अँटीबॉडी रिॲक्शन होते. आता तुम्ही म्हणताय की पेनिसिलिन हा अँटीबायोटिक आहे, बरोबर आहे, तो अँटीबॉडी नाहीये, पण मग इथे अँटीजन अँटीबॉडी रिॲक्शन कशी होत आहे? हाऊ? कशा प्रकारे? फक्त एवढं माहित असणं गरजेचं नाहीये की पेनिसिलिनमुळे अनाफिलॅक्टिक रिॲक्शन होते, फक्त एवढं माहित असणं नॉट सफिशियंट. ती का होते हे पण माहित असणं तेवढंच महत्वाचं आहे. कारण पेनिसिलिन हा पेनिसिलॉइल प्रोटीनला बाइंड करतो. कोणत्या प्रोटीनला? पेनिसिलॉइल प्रोटीन असतात सेल वॉलमध्ये किंवा बॉडीमध्ये, पेनिसिलॉइल प्रोटीन. आणि पेनिसिलिन जेव्हा पेनिसिलॉइल प्रोटीनला बाइंड होतो तर तो पेनिसिलॉइल प्रोटीन ऍक्टिव्ह होतो आणि तो ऍज अँटीजन ऍक्ट करू शकतो. ठीक आहे, पेनिसिलिन बाइंड्स टू पेनिसिलॉइल प्रोटीन्स आणि पेनिसिलॉइल प्रोटीन्स हे मग ऍज अँटीजन ऍक्ट करू शकतात आणि मग तिथे अँटीजन अँटीबॉडी रिॲक्शन होईल. पेनिसिलिन डायरेक्टली अँटीजन नाहीये, पण जेव्हा तो पेनिसिलॉइल प्रोटीन सोबत बाइंड होतो, बॉडीमध्ये एखाद्या प्रोटीनला बाइंड होतो, आपल्या बॉडीमध्ये प्रोटीनला बाइंड होतो, प्रोटीन सोबत तो कॉम्प्लेक्स फॉर्म करतो, तेव्हा तो प्रोटीन अँटीजन बनतो आणि तिथे अँटीजन अँटीबॉडी रिॲक्शन होऊ शकते, म्हणजे इम्युन रिॲक्शन, अँड दॅट इज द अनाफिलॅक्टिक रिॲक्शन. इज इट क्लिअर? समजलं का? क्लिअर की पेनिसिलिनमुळे अनाफिलॅक्टिक रिॲक्शन का होते समजलंय? सर वन्स अगेन रिपीट. पेनिसिलिन हा बॉडी प्रोटीन सोबत कंबाईन होतो, कॉम्प्लेक्स फॉर्म करतो आणि ते प्रोटीन जे आहे ते प्रोटीन मग ऍज अँटीजन ऍक्ट करतं आणि मग तिथे अँटीजन अँटीबॉडी रिॲक्शन होते आणि दॅट इज द इम्युन रिॲक्शन, अँड ती इम्युन रिॲक्शन म्हणजे अनाफिलॅक्सिस. सो पेनिसिलिनमुळे अनाफिलॅक्सिस का होतं? कारण पेनिसिलिन हा बॉडी प्रोटीन पेनिसिलॉइल प्रोटीन सोबत बाइंड होतो आणि तो प्रोटीन अँटीजन म्हणून ऍक्ट करतो आणि म्हणून इथे ही रिॲक्शन होत असते, अँटीजन अँटीबॉडी. ओके ओके, ठीक आहे. देन नेक्स्ट क्वेश्चन, question number 5. Anaphylactic allergy falls under which of the following types of hypersensitivity? So option A type 1, option B type 2, option C type 3 and option D type 4. सांगा. काय आन्सर असू शकतं? टाइप 1. टाइप 2. टाइप युअर आन्सर. एक म्हणतोय टाइप 1, एक म्हणतो टाइप 2. टाइप 2. अजून ओनली 3 आन्सर्स आर देअर. 29 पार्टिसिपंट्स. विष्णू टाइप 2. यस. बाकींना अनअटेम्प्टेड ठेवायचं आहे का क्वेश्चन? उमामा ए. ओके. सो 5 to 6 आन्सर्स ओनली. म्हणजे बाकी स्टुडंट्स काय म्हणतात? अनअटेम्प्टेड. अनअटेम्प्टेड ठेवायचं आहे का क्वेश्चन बाकीच्यांना?
सो नाउ सी, संकेत ए, सौरभ ए, सौरभ ए, ओके, साईनाथ ए, ओके. सो सी, काल आपण इथे टाइप 1 बघितलंय. तर टाइप 1 हायपरसेन्सिटिव्हिटी रिएक्शन मध्ये इम्युनोग्लोबुलिन ई इन्व्हॉल्व असतो, इमिजिएट इन ऑनसेट असतं, आणि इथे हे जे काही आहेत अर्टिकारियल रॅश, प्रुरायटस अँड फ्लशिंग हे सगळे ॲलर्जीचे सिम्पटम्स आहेत. दीज आर दी सिम्पटम्स ऑफ ॲलर्जी. ओके. आता जर इथे आपला हा जो क्वेश्चन आहे, या क्वेश्चन मध्ये ॲलर्जी शब्द आलेला आहे. काय आलेला आहे? ॲलर्जी, अॅनाफिलॅक्टिक ॲलर्जी. फक्त अॅनाफिलॅक्टिक शब्द आला असता, ऑनली अॅनाफिलॅक्टिक, तर आपण टाइप 2 मध्ये गेलो असतो. पण इथे ॲलर्जी शब्द आलेला आहे, आणि ॲलर्जी मध्ये ॲलर्जी ही जी असते ती टाइप 1 असते. नेहमी लक्षात ठेवा, ॲलर्जी रिॲक्शन जी असते ती टाइप 1 असते, आणि जर अॅनाफिलॅक्टिक शब्द आला असेल फक्त, तर मग ते पुढे टाइप 2 मध्ये जाऊ शकतं. पण इथे ॲलर्जी हा शब्द आल्यामुळे इट इज टाइप 1. ओके. तर ज्यांनी ए आन्सर दिलेले ऑल ऑफ देम आर करेक्ट. ओके. देन नेक्स्ट क्वेश्चन. तर क्वेश्चन नंबर 6 हा आपण मागच्या लेक्चरला म्हणजे कालच्या लेक्चरला आपण डिस्कस केलेलंच होतं. ओके. तर इथे आपला हा जो टॉपिक आहे ऍडव्हर्स ड्रग रिॲक्शन हा सुद्धा इथे कम्प्लीट झालेला आहे. म्हणजे आजपर्यंत आपण फर्स्ट टॉपिक इंट्रोडक्शन टू जनरल फार्मॅकोलॉजी, सेकंड टॉपिक रूट्स ऑफ ड्रग ऍडमिनिस्ट्रेशन, थर्ड टॉपिक फार्मॅकोकायनेटिक्स, फोर्थ टॉपिक फार्मॅकोडायनॅमिक्स, फिफ्थ टॉपिक ऍडव्हर्स ड्रग रिॲक्शन्स. हे 5 टॉपिक्स आपला जो सिलेबस आहे फार्मॅकोलॉजीचा तो आपण इथे कव्हर केलेला आहे. आपला आजचा 11th लेक्चर आहे, आणि 11th लेक्चर मध्ये 5 टॉपिक्स आपले कव्हर झालेले आहेत. आणि आय होप की तुम्हाला आता अंदाज आलेला असेल की आपण ज्या स्पीडने जातोय ते प्रॉपर स्पीड आहे, आणि तुमचा जो सिलेबस आहे तो बरोबर विदिन पिरियड आपला कव्हर होईल विथ नो हरी. आपण काहीच गडबड करत नाहीये. आपण तुमच्यापैकी प्रत्येकाचा जे प्रश्न आहे त्या प्रश्न आपण कन्सिडर करतोय, त्याला आपण उत्तर देतोय, आपण डिस्कशन पण प्रॉपरली करतोय. इथे तुमच्या कन्सेप्ट आपण क्लिअर करत जातोय. म्हणजे काही गडबड न करता आरामशीर व्यवस्थित आपण इथे पोर्शन कव्हर करतोय. ठीक आहे. तर आता आपण नेक्स्ट टॉपिक वरती जाऊया. अँड अवर नेक्स्ट टॉपिक इज जनरल क्लासिफिकेशन ऑफ ड्रग्स. हा एक टॉपिक झाला. त्यानंतर सिलेबस मध्ये